भाजपने दाखवलेल्या विश्वासाबद्दल प्रथम प्रतिक्रिया काय काय सांगा? मी गेल्या 30 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि आज माझे सूचक आहे माजी नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे श्री पुरुषोत्तम लोहगावकर आहेत, परवेशभाई कोकणी आहेत. या सर्वांनी आणि आमचे सर्व नेते गिरीश भाऊ महाजन, बाळासाहेब सानप साहेब या सगळ्यांनी आमच्यावर ही जबाबदारी टाकलेली आहे की त्र्यंबक नगर परिषद भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात राहावी. आगामी येणारा कुंभमेळा आणि त्यासाठी राहिलेला कमी पिरियड याच्यामध्ये अल्पावधीत जास्त कामं करायची आहेत, तर त्यानुसार कामांना उरक देणे, कामांना प्राधान्य देणे हे राहील. मतदारांना काय आव्हान कराल? मतदारांना मी आवाहन करेल की हे बघा, केंद्रात आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि माझ्या मागच्या नगराध्यक्षांनी आपली कारकिर्दी अतिशय चांगली केलेली. त्यांच्या कारकिर्दी जो DPR झालेला आहे त्याचं अनुपालन आम्ही करू आणि जास्तीत जास्त सुविधा त्र्यंबकेश्वरच्या नागरिकांना मिळवून देऊ. त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी प्रथम प्राधान्यक्रम काय असणार आहे? त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी सर्वप्रथम प्राधान्यक्रम असेल तर बाहेर जर आपण बघितलं डोकवून तर पार्किंग ही खूप मोठी समस्या आहे, रोजगार ही समस्या आहे, पुनर्वसन ही समस्या आहे. तर समस्यांच्या याच्यामध्ये हे गाव सापडलेलं आहे. भौगोलिक क्षेत्रफळ कमी आहे, पण चॅलेंजेस किती असले तर पूर्वानुभव आणि जनतेच्या आशीर्वादाने निश्चितच आम्ही याला न्याय देऊ.